नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओएसिस स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 30 एप्रिल 2023 रोजी जी MPSC कंबाईन प्रीची एक्झाम होणार आहे, या एक्झामच्या संदर्भानं जी आपण सराव पेपर सिरीज सुरू केलेली आहे। या सराव पेपर सिरीजमधील पेपर क्रमांक 3 जो 100 मार्काचा पेपर असतो, या पेपरमधील इतिहास या विषयाच्या संदर्भानं जे काही 14 प्रश्न आपण इन्क्लूड केले होते, या 14 प्रश्नांवर विश्लेषणात्मक चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। आपला जो 100 मार्काचा पेपर आहे, या पेपरमध्ये इतिहास या विषयाचे प्रश्न जे आहेत ते क्वेश्चन क्रमांक 15 ते क्वेश्चन क्रमांक 28 या दरम्यानमध्ये आपण ते इन्क्लूड केलेले आहेत। तर अधिक वेळ न घेता लगेच आपण इतिहास या विषयाचे सराव प्रश्न वाचून घेऊयात। प्रश्न आहे, खालील विधाने या व्यक्तीची माहिती सांगतात। तर 4 विधानं दिलेली आहेत आणि खाल 4 नेत्याचे पर्याय दिलेले आहेत की कोणत्या नेत्याबद्दल ही 4 विधानं आलेली आहेत। पहिलं विधान आहे, त्यांनी इंग्लंडला जाऊन बॅरिस्टर पदवी मिळवली होती। इल्बर्ट बिलाच्या विरुद्ध त्यांनी प्रति आंदोलन उभारले होते। त्यांची मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून निवड झाली होती। त्यांनी बॉम्बे क्रॉनिकल नावाचे वृत्तपत्र चालविले होते। जनरली आपल्याला असा प्रश्न आल्याच्या नंतर एकतरी आपल्याला जो विधान असतं ते आपल्याला माहिती असतं। जसं मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू किंवा बॉम्बे क्रॉनिकल नावाचे वृत्तपत्र, ही माहिती कोणत्या नेत्याबद्दल देतात? फिरोजशाह मेहता यांच्याबद्दल ही माहिती आलेली आहे। म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे, ज्यांना आपण मुंबईचा सिंह असं सुद्धा म्हणतो। आता आपल्याला बघा, बॅरिस्टर पदवी मिळाली हे जनरल वाक्य झालं। अजून एक थोडंसं वेगळे ज्याची माहिती आपल्याला पाहिजे, जसं इल्बर्ट बिलाच्या विरुद्ध त्यांनी प्रति आंदोलन उभारले। आता इल्बर्ट बिल काय प्रकरण होतं? इल्बर्ट बिल आलं होतं लॉर्ड रिपनच्या काळामध्ये, म्हणजे 1883-84च्या आसपास इल्बर्ट बिल पास झालं होतं। याच्यामध्ये असं होतं की भारतीय वकील आणि न्यायाधीश ब्रिटिशांचा जो कोणी दोषी व्यक्ती असेल त्यांच्यावर खटले चालू शकतात, त्यांना सजा देऊ शकतात। परंतु भारत आपला गुलाम आहे म्हणून भारतीय न्यायाधीश आणि भारतीय वकील आपल्या विरोधात केस दाखलही करू शकत नाही, लढवू शकत नाही आणि तिचा निकालही देऊ शकत नाही। असं हे इल्बर्ट बिल होतं। ह्या इल्बर्ट बिल लॉर्ड रिपन यांनी आणलं होतं। लॉर्ड रिपनच्या कारकिर्दीमध्ये रिपन बिलाच्या बाजूनं होता आणि म्हणून रिपनच्या विरोधात आणि ब्रिटिश सरकारच्या विरोधात युरोपियनांनीच आंदोलनं केलं होतं। त्या युरोपीय आंदोलनाला प्रति आंदोलनाचं रूप जे दिलं होतं ते फिरोजशाह मेहता यांनी इल्बर्ट बिलाच्या विरुद्ध प्रति आंदोलन उभारलं होतं, असा त्याचा तर बॅकग्राऊंड आहे। ठीक आहे, तर हे 4ही विधानं फिरोजशाह मेहता यांच्याबद्दल माहिती देतात। नेक्स्ट क्वेश्चन काय बघा, रौलट कायद्यानुसार आणि 4 पर्याय दिलेत। काय आहे रौलट कायद्यानुसार? भारतीय व्यक्ती शस्त्र बाळगू शकत नव्हती। भारतीय व्यक्ती स्वतंत्र उद्योग स्थापन करू शकणार नव्हती। कोणत्याही व्यक्तीला विना चौकशी अटक होणार होती। भारतीय व्यक्तीचे परदेशात जाण्याचे स्वतंत्र काढून घेण्यात आले। रौलट कायद्यानुसार कोणत्याही व्यक्तीला विना चौकशी अटक करण्यात येणार होती, हे आपल्या प्रश्नाचं इथं उत्तर असणार आहे। रौलट कायदा काय आहे? हा न्यायमूर्ती सिडनी रौलट यांच्या अध्यक्षतेखालील एका समितीनं जे काही त्या तत्कालीन परिस्थितीमध्ये विविध आंदोलनं आणि क्रांतिकारी चळवळी होत्या, यांना प्रतिबंध घालण्यासाठी हा कायदा सुचविला होता आणि त्या समितीचे अध्यक्ष होते न्यायमूर्ती सिडनी रौलट। त्यांच्याच नावावर हा कायदा नंतर पुढे ओळखला गेला। जर ओरिजिनल कायद्याचं नाव आहे ते आहे अनार्किकल अँड रिव्होल्युशनरी क्राईम ॲक्ट, ज्यानुसार 4 महत्त्वाच्या बाबी आहेत। पहिली बाब आहे की कोणत्याही व्यक्तीला अटक करता येणार होती। दुसरी महत्त्वाची बाब आहे की तुम्हाला अपील करता येणार नव्हती, ज्यांना कोणाला अटक झाली त्यांना अपील करता येणार नव्हती। तिसरी महत्त्वाची बाब आहे वकिलाचा सल्लासुद्धा घेता येणार नव्हता। आणि चौथी महत्त्वाची बाब आहे की 3 न्यायाधीशासमोर सुनावणी व्हायची, 3 न्यायाधीशाच्या मंडळासमोर, आणि मंडळ जी कोणती सजा देईल, मग ती खरी असो किंवा नसो, हे पूर्ण त्या मंडळावर ती जबाबदारी किंवा मंडळाला ते अधिकार बहाल करण्यात आलेले होते। असा हा आत्मघातकी कायदा होता। म्हणूनच महात्मा गांधी यांनी रौलट कायद्याला काळा कायदा असं संबोधलं होतं। हे सुद्धा थोडं जनरल आपल्याला माहिती पाहिजे।
त्यानंतर नेक्स्ट बघा, आझाद हिंद सेना व सुभाषचंद्र बोस यांच्याशी संबंधित चुकीची विधाने सांगणारा पर्याय कोणता आहे? तर विधान एक वाचू बघा. सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना सिंगापूर येथे केली. तर हे रॉंग आहे, कारण सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापनाच केलेली नाही आहे. आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली? रासबिहारी बोस यांनी केली. लक्षात असू द्या, आपलं कन्फ्युजन होतं. रासबिहारी बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केलेली आहे. आझाद हिंद सरकारची स्थापना सुभाषचंद्र बोस यांनी केलेली आहे. म्हणजे पहिलं विधान चूक आहे. दुसरं बघा, फॉरवर्ड ब्लॉक हा पक्ष रासबिहारी बोस यांनी स्थापन केला. हे रॉंग, कारण फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना कोणी केलेली आहे? सुभाषचंद्र बोस यांनी केलेली आहे. त्यानंतर तिसरं वाचूयात, सुभाषचंद्र बोस हे एकदाही काँग्रेसचे अध्यक्ष राहिले नाहीत. हे पण रॉंग आहे, कारण आपल्याला माहीत आहे की सुभाषबाबू हे 1938चं हरिपुरा काँग्रेस आणि 1939चं त्रिपुरा काँग्रेस या दोनही अधिवेशनाचे अध्यक्ष होते. म्हणजे या ठिकाणी तीनही विधानं कसे आहेत? चुकीचे आहेत. आपल्याला काय विचारलं आहे? चुकीची विधाने ओळखा. तीनही विधानं चुकीची आहेत, म्हणून वरीलपैकी सर्व असं आपल्याला उत्तर इथं घ्यावं लागणार आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, 1858च्या कायद्याशी सुसंगत नसणारा पर्याय कोणता? सुसंगत नसणारा पर्याय. ठीक आहे, तर म्हणजेच आपल्याला विसंगत पर्याय निवडायचा आहे. या कायद्यानुसार ॲडव्होकेट जनरल पदाची निर्मिती झाली, तर हे विधान बरोबर आहे. या कायद्यानुसार भारत मंत्री पदाची निर्मिती झाली, हे पण विधान बरोबर आहे. कारण ज्यावेळेस 1858चा कायदा आला, ज्याला राणीचा जाहीरनामा असंही म्हणतात किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट असं देखील म्हटलं जातं, तर या कायद्यानं जी कंपनीची सत्ता होती भारतातली ही संपुष्टात आली, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची, आणि सर्व सत्ता राणीकडं म्हणजे ब्रिटिश पार्लमेंटकडं गेली. आणि त्यानुसार हे बदल करण्यात आले होते, भारत मंत्रीपद, ॲडव्होकेट जनरल पद. त्याचबरोबर या कायद्यानुसार भारताचा गव्हर्नर जनरल हा भारताचा व्हाईसराय बनला, हे सुद्धा बरोबर आहे. कारण लॉर्ड कॅनिंग याच्या काळामध्ये हा कायदा पास करण्यात आला होता आणि कॅनिंगच्याच काळामध्ये 1857चा उठावसुद्धा झाला होता आणि 1858चा हा जाहीरनामा किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडियन ॲक्ट आला होता आणि त्यामुळं कॅनिंगच ठरतो भारताचा पहिला व्हाईसराय. म्हणजे पहिलं बरोबर, दुसरं बरोबर, तिसरं म्हणजे हे सुसंगत पर्याय आहेत. तर विसंगत सुसंगत नसणारा विचारला आहे, तर साहजिकच काय आहे? पर्याय क्रमांक 4 हा विसंगत आहे, जे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. कारण हा 58 सोबत ताळमेळ खात नाही का? या कायद्यानुसार भारत मंत्र्याची पगार ब्रिटनच्या तिजोरीतून व्हावी अशी तरतूद करण्यात आली होती. हेच काय आहे? 58 सोबत विसंगत आहे, कारण ही जी तरतूद आहे ब्रिटनच्या तिजोरीतून तरतूद भारत मंत्र्याची, ही 1919च्या मॉन्टफोर्ड ॲक्ट किंवा मॉन्टेग्यू चर्म्सफोर्ड ॲक्टमध्ये त्याची तरतूद होती. त्यामुळं तो 1858शी रिलेटेड नाही, पर्याय क्रमांक 4, म्हणून तेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, पुढील संस्थांच्या स्थापनेनुसार क्रम लावायचा आहे आपल्याला. जनरली जर आपण अंदाजित जरी घेतलं असतं, बघा 4च संस्था आहेत: पुणे सार्वजनिक सभा, बॉम्बे असोसिएशन, मानव धर्म सभा, इंडियन असोसिएशन. आता आपण जर अंदाजे जरी घेतलं असतं तर आपलं उत्तर बरोबर आहे शकतं. पर्याय क्रमांक 2 मधले सर्व उत्तर आपले बरोबर येतील. जसं मानव धर्म सभा जो आहे, मानव धर्म सभा ही 1844 मध्ये स्थापन झाली होती आणि दादोबा पांडुरंग तरखडकरांनी सुरतमध्येही स्थापन केली होती. त्यानंतर बॉम्बे असोसिएशन जगन्नाथ शंकर सेठ आणि त्यांचे मूळ सहकारी संस्थापक आहेत, 1852 मध्ये स्थापन झाली होती. नंतर पुणे सार्वजनिक सभा किंवा पुणा सार्वजनिक सभा 1870 मध्ये न्यायमूर्ती रानडे आणि ग.वा. जोशी हे त्यांचे मूळ संस्थापक आहेत. आणि इंडियन असोसिएशन 1876 मध्ये स्थापन झाली होती. बंगाल कलकत्ताच्या परिसरामध्ये सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे तिचे संस्थापक होते. म्हणजे 1844ला मानव धर्म सभा, 1852ला बॉम्बे असोसिएशन
1870ला पुणे सार्वजनिक सभा आणि 1876ला इंडियन असोसिएशन. म्हणजे हे इसवी सन चढत्या क्रमाने आहेत, म्हणून कालानुक्रमे स्थापनेनुसार क्रम लावा म्हणला तो पर्याय क्रमांक 2 अगदी बरोबर येतो. त्यानंतर नेक्स्ट बघा, खालीलपैकी कोणते किताब नारायण लोखंडे यांना ब्रिटिशांनी बहाल केले होते? तर यामध्ये राव बहादूर आणि जस्टिस ऑफ पीस हे 2 किताब लोखंडे यांना ब्रिटिशांनी बहाल केले होते. म्हणजे आपल्याला प्रश्नाचं उत्तर घ्यावं लागेल पर्याय क्रमांक 4, 1 आणि 3. असं पर्याय कोणता सांगतो? 1 आणि 3, पर्याय क्रमांक 4. नारायण लोखंडे यांच्याबद्दल खूप सारे रिपीट क्वेश्चन्स होतात. तर राव बहादूर हा जो किताब आहे यांना लॉर्ड लॅन्सडाऊन यांच्या काळामध्ये 1893ला मिळाला होता. या काळामध्ये लॉर्ड लॅन्सडाऊनच्या काळामध्ये हिंदू मुस्लिम दंगली उफाळल्या होत्या आणि त्यांना शांत राहण्याचं काम यांनी खूप मोठं काम केलं होतं लोखंडे यांनी, आणि त्यामुळे त्यांना राव बहादूर किताब मिळाला होता. त्याचबरोबर जस्टिस ऑफ पीस हा जो किताब आहे हा कामगारांसाठी जे काही लोखंडे यांचं कार्य आहे या कार्याचा गौरव व्हावा म्हणून जस्टिस ऑफ पीस हा किताब सरकारकडून लोखंडे यांना मिळाला होता. हे पण आपल्याला जनरली माहिती पाहिजे, कारण लोखंडे यांचं कामगारांसाठीही खूप मोठं काम आहे. म्हणून भारताच्या जे काही कामगार चळवळीचे जनक असा सुद्धा त्यांचा नामोल्लेख केला जातो. त्याचबरोबर त्यांचं पत्रकारितेमध्ये जसं पुणे इथं जे काही बंद पडलेलं सत्यशोधक समाजाचं दीनबंधू वृत्तपत्र आहे, हे दीनबंधू वृत्तपत्र मुंबई येथे सुरू करण्याचं काम लोखंडे यांनी केलं होतं. त्याचबरोबर मुंबईच्या सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष देखील ते होते. जनरली आपल्याला त्यांच्याबद्दल अशा आशयाचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यानंतर विजयाताई लाड व लीलाबाई पाटील या संघटनेशी संबंधित होत्या, तर त्या साताऱ्याचे प्रति सरकार या संघटनेच्या संदर्भानं होत्या, ज्याच्यामध्ये जे देशपांडे, दिनकरराव निकम, तानाजी पेंढारकर खूप सारे नेते होते. परंतु सातारा प्रति सरकारचे मूळ संस्थापक जे होते ते होते क्रांतिसिंह नाना पाटील होते. आणि एक या सरकारला मदत करण्यासाठी तुफान सेनासुद्धा स्थापन करण्यात आली होती. तुफान सेना कधीकधी जर आपण डिटेलमध्ये जर वाचन केलं तर यामध्ये गोऱ्या लोकांना म्हणजे ब्रिटिशांना पकडायचं आणि त्यांच्या पायावर फटके मारायचे, म्हणून त्यांना पत्री सरकार असं सुद्धा प्रतिसरकारचा नामोल्लेख इतिहासकारांनी केलेला आढळतो. ठीक आहे, ही पण जनरल माहिती आपल्याला असावी. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, टिंबटिंब हे 1857च्या उठावाच्या पराभवाचे कारण आहे असे म्हणता येणार नाही. कोणतं कारण आहे म्हणजे कोणतं कारण नाही उठावाचं, तर ते वाचन करूया बघा. आंतरराष्ट्रीय परिस्थिती इंग्रजांना अनुकूल होती. लॉर्ड लिटनची साम्राज्यवादी व अन्यायकारक कारकीर्द. सामान्य जनतेचा पाठिंबा पाहिजे तसा मिळाला नाही. सर्वसामान्य ध्येयाचा अभाव व कार्यक्रमाचा अभाव. आता याच्यामध्ये जर आपलं इतिहासाचं बऱ्यापैकी वाचन असेल तर लगेच आपल्याला कळायला लागलं की लॉर्ड लिटनची साम्राज्यवादी अन्यायकारक कारकिर्दीचा संबंध 1857 सोबत येतच नाही. कारण लॉर्ड लिटनच्या कारकिर्दीचा काळखंड काय आहे? 1876 ते 1880. भलेही तो जाचक अटी केल्या, जाचक कायदे केले, साम्राज्यवादी होता, अन्यायकारी होता, परंतु लॉर्ड लिटनची कारकीर्द जी आहे ही 1857चा उठाव झाल्यानंतरची आहे भारताच्या इतिहासामध्ये, म्हणून ते कारण आहे असं म्हणताच येणार नाही. म्हणजे जर तुम्हाला क्लिअर माहीत असतं लॉर्ड लिटनची कारकीर्द तर तुम्ही उत्तर 2 क्लिअर कट काढू शकले असते. जरी तुम्हाला 1 आणि 3 आणि 4 आणि माहिती नसतं तरी पण आपण अंदाज लावतो की आंतरराष्ट्रीय परिस्थिती अनुकूल म्हणजे काय? सर्वच जगातल्या राष्ट्रांनी इंग्रजांना पायघड्या घातल्या होत्या. म्हणजे इंग्रजांनी सर्व जगच काबीज केलं होतं. क्रिमियम युद्ध असेल किंवा त्या काळामध्ये जी युद्ध जिंकली ब्रिटिशांनी, त्यामुळे त्यांचा कॉन्फिडन्स वाढला होता. म्हणजे पहिलं बरोबर आहे. तिसरं काय आहे? सामान्य जनतेचा पाठिंबा पाहिजे तसा मिळाला नाही. आता आपण जर ॲक्च्युली 1857च्या उठावामध्ये जर बघितलं तर राजे महाराजे, संस्थानं खालसा केलेली, त्याच्यानंतर संस्थानिक, ज्यांच्या पेन्शन्स, ज्यांच्या पदव्या रद्द केल्या, असेच सर्व नाराज लोक होते. म्हणून सामान्य जनता उठावामध्ये होती असं आपल्याला म्हणता येत नाही क्लिअर कट. म्हणजे हे पण कारण आहे.
सर्वसामान्य ध्येयाचा अभाव होताच, कारण एक नेता नव्हता, एक ध्येय नव्हतं, त्यामुळं चौथं सुद्धा बरोबर येतं. म्हणजे कोणतं येत नाही तर पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं इथं उत्तर आहे. भारतातून युरोपीय सत्ता जाण्याचा क्रम सांगायचा आहे. तर पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर होईल. का? कारण डचांनी 1772लाच भारत सोडला आणि त्यांनी आपलं बस्तान तिकडे इंडोनेशियामध्ये मांडलं. म्हणजे सर्वात पहिले कोण भारत सोडून गेले तर डच 1772. त्याच्यानंतर ब्रिटिशांनी भारत सोडला 1947ला स्वातंत्र्याच्या रूपानं. म्हणजे 1947ला ऑफिशियली ब्रिटिश गेले. त्याच्यानंतर फ्रेंच गेले. आता आपल्याला वाटतं की ब्रिटिश गेले म्हणजे सगळं संपलं, नाही, पण फ्रेंच पॉंडिचेरी तो खऱ्या अर्थानं ब्रिटिशांनी ऑफिशियली सोडला, तर तो सोडला 1956ला. म्हणजे सर्वात अगोदर डच गेले 72ला 1772ला, नंतर 1947ला ब्रिटिश गेले, फ्रेंच गेले 1956ला, आणि सर्वात शेवटी सोडणारी जी सत्ता आहे युरोपीय सत्ता भारत, तर ती होती पोर्तुगीज. कारण पोर्तुगीजांनी गोवा सोडला 1961ला. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर काय होईल? पर्याय क्रमांक 2. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. अयोग्य जोडी शोधायची आहे. श्री शंकर प्रासादिक सोमवंशीय हितचिंतक मित्र समाज शिवराम कांबळे, अनार्य दोष परिहार समाज गोपाळ बाबा वलंकर, डिप्रेस्ड क्लासेस मिशन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, चोखा मेळा सुधारण मंडळ किसन बापू भागुजी बनसोडे. तर आपल्याला अयोग्य म्हणतायत ते अयोग्य. जर आपण विचार केला तर याच्यातलं म्हणजे 3 बरोबर आहेत. तर पहिलं बरोबर आहे की श्री शंकर प्रासादिक सोमवंशीय हितचिंतक मित्र समाज शिवराम कांबळे यांनी स्थापन केलेला आहे. या अगोदरच्या एक्झाममध्ये आपण ते सराव पेपरमध्ये याबद्दल चर्चा केली की पुण्यामध्ये 1904मध्ये ही संस्था कांबळे यांनी स्थापन केली होती. हे जे बरेचसे यामधले सुधारक आहेत हे डॉक्टर BR आंबेडकरांच्या जी काही दलितांची चळवळ होती त्यांच्या अगोदरच्या चळवळी, म्हणजे त्यांच्या अगोदरच्या म्हणजे आंबेडकर पूर्व चळवळीचे हे नेते आहेत. ठीक आहे. तर दुसरं बघा, अनार्य दोष परिहार समाज गोपाळ बाबा वलंकर, हे पण बरोबर आहे. त्यांनी अनार्य दोष परिहार समाजाची स्थापना केली होती, दापोली या ठिकाणी केली होती आणि 1883मध्ये ती स्थापन केली होती. ठीक आहे. गोपाळ बाबा वलंकर बाबत अजून 2 महत्त्वाच्या ओळी लिहून घ्या. गोपाळ बाबा वलंकर यांचं पुस्तक विचारतात. विटाळ विध्वंसन नावाचा त्यांचा ग्रंथ आहे, नेहमी एक्झामला विचारला जातो. आणि गोपाळ बाबा वलंकर यांना म्हणजे पहिले दलित वार्ताहर असं म्हणतात, पहिले दलित वृत्तपत्र वार्ताहर असं त्यांना संबोधल्या जातं. त्याच्यानंतर डिप्रेस्ड क्लासेस मिशन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हे चुकीचं आहे. कारण आपल्याला माहिती आहे की डिप्रेस्ड क्लासेस मिशनचे संस्थापक कोण आहे? विठ्ठल रामजी शिंदे. म्हणून तिसरं काय आहे? चुकीची जोडी आहे. चौथी बरोबर आहे. चोखा मेळा सुधारणा मंडळ किसन भागुजी बनसोडे यांनी स्थापन केलं होतं. त्याचबरोबर बनसोडे यांनी सन्मानबोधक निराश्रित समाजाची देखील स्थापना केली होती. या त्यांच्या 2 महत्त्वाच्या संघटना होत्या. हे पण आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग आपल्याला अयोग्य काय आहे? तर अयोग्य आहे पर्याय क्रमांक 3. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर योग्य जोडी जुळवायची आहे. वृत्तपत्र आणि ते वृत्तपत्र कोणत्या भाषेत प्रकाशित व्हायचं? तर युगांतर जे वृत्तपत्र आहे हे बंगाली वृत्तपत्र होतं. बंगाली वृत्तपत्र होतं युगांतर. आणि अरविंद घोष, भूपेंद्रनाथ दत्त, अविनाश भट्टाचार्य यांनी ते स्थापन केलेलं होतं. हरिजन नावाचं जे वृत्तपत्र हे महात्मा गांधींनी सुरू केलं होतं आणि ते हिंदी भाषेमध्ये, हरिजन जे होतं हे हिंदी भाषेमध्ये प्रकाशित व्हायचं. वंदे मातरम जे वृत्तपत्र होतं हे इंग्रजी भाषेमध्ये प्रकाशित व्हायचं आणि वंदे मातरम सुरू केलं होतं बिपिनचंद्र पाल यांनी. त्याचबरोबर तेज नावाचं वृत्तपत्र हे मराठी भाषेत प्रकाशित व्हायचं आहे आणि हे वृत्तपत्र सुरू केलं होतं दिनकरराव जवळकर यांनी. हे पण आपल्याला माहीत पाहिजे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 जर आपण निवडला तर आपल्या प्रश्नाची इथं उत्तरं बरोबर येतात. पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर खालील माहिती कोणत्या व्यक्तीबद्दल आलेली आहे? पहिला आहे 1864मध्ये इंग्रजी उर्दू ग्रंथाचा भाषेत अनुवाद करण्यासाठी
सायंटिफिक सोसायटीची स्थापना केली। बायबलवर लिखाण करणारे ते पहिले मुस्लिम नेते होते। ब्रिटिश सरकारने भारताचा तारा ही पदवी बहाल करून गौरविले होते। 1878 मध्ये त्यांनी व्हर्नाक्युलर प्रेस ॲक्टचे समर्थन केले होते। या चारही ओळी माहिती देतात सर सय्यद अहमद खान पर्याय क्रमांक 3 यांच्याबद्दल। त्यानंतर नेक्स्ट बघा, खालीलपैकी कोणते पुस्तके ब्राह्मणेतर चळवळीतील प्रसिद्ध विचारवंत दिनकरराव जवळकरांनी लिहिलेली नाहीत म्हटले? दिनकरराव जवळकरांनी लिहिलेली नाहीत। बघा, दिनकरराव जवळकरांनी श्री शिवस्मारक पुराण आणि देशाचे दुश्मन हे 2 पुस्तके लिहिलेली आहेत। कोणती लिहिली नाही? कुलकर्णी लीलामृत आणि ब्राह्मणांचे कसब। म्हणजे क आणि ड हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। का? कारण कुलकर्णी अमृत नावाचं जे पुस्तक आहे हे मुकुंदराव पाटलांनी लिहिलं, मुकुंदराव पाटलांनी। आणि ब्राह्मणांचे कसब आपल्याला माहिती आहे की ते महात्मा फुलेंनी लिहिलेलं आहे, ठीक आहे। म्हणून आपल्याला प्रश्नाचं उत्तर घ्यावं लागेल पर्याय क्रमांक क आणि ड। जे काही ब्राह्मणेतर चळवळ आपल्या महाराष्ट्रातली, या ब्राह्मणेतर चळवळीतील दिनकरराव जवळकर खूप मोठे नेते होते, मुकुंदराव पाटील पण होते, असे खूप त्यांची चळवळ देखील आपल्याला एक्झामला विचारू शकतात, त्यामुळे आपल्याला जनरली हे माहिती पाहिजे। त्यानंतर नेक्स्ट बघा, शेवटचा प्रश्न आहे, योग्य जोड्या जुळवायच्या आहेत आपल्याला। क्रांतिकारकाच्या संदर्भाने जे काही विविध खटले होते त्या संदर्भाने हा प्रश्न विचारलेला आहे। मुझफ्फरपूर खटला, तर मुझफ्फरपूर खटला जो आहे तो आहे जे काही मूळ जो कट होता हा किंग्सफोर्डवर बॉम्बस्फोट करणं असा होता, परंतु त्यामध्ये केनेडी कुटुंबातल्या 2 महिलांचा मृत्यू झाला आणि नंतर पकडण्यात आलं प्रफुल्ल चाकी आणि खुदीराम बोस। म्हणजे मुझफ्फरपूर खटला प्रफुल्ल चाकीच्या संदर्भाने आहे। लाहोर कट, सुप्रसिद्ध लाहोर कट सुद्धा आपल्याला माहीत आहे। लाहोर कटाचा संबंध येतो भगत सिंग, याच्यामध्ये जे काही सँडर्स हत्या प्रकरण आहे, सँडर्सची हत्या घडून आणली होती भगत सिंग आणि त्यांचे जे सहकारी आहेत म्हणजे सुखदेव, राजगुरू यांनी मिळून सँडर्सची हत्या केली होती आणि याच हत्यासाठी दोषी ठरवून त्यांना फाशीची सजा दिली होती लाहोर जेलमध्ये। या सर्व प्रकरणाला लाहोर कट म्हटलं जातं। चितगाव कट, चितगाव कट जो होता हा चितगाव कट जे काही शस्त्रगार लुटीच्या संदर्भाने होता। आता चितगाव बांगलादेशामध्ये आहे, म्हणजे त्यावेळी बंगालच्या परिसरामध्ये होते, खूप साऱ्या महिला पण होत्या। मुख्य जे चितगाव कटाचे सूत्रधार होते हे सूर्यसेन होते, परंतु त्यामधील जे नेते इथे दिल्या जोड्यामध्ये प्रीतिलता वड्डेदार ह्या चितगाव कटाच्या संदर्भाने आहेत। काकोरी कट जो आहे हा सरकारी खजिना लुटीच्या संदर्भाने आहे। एक ट्रेन लुटली होती एका स्टेशनवर आल्याच्या नंतर, उत्तर प्रदेशामधले काकोरी नावाचं गाव आहे, तिथं ट्रेन लुटीचा तो कट होता। याचे मुख्य सूत्रधार होते रामप्रसाद बिस्मिल। म्हणजे आपण जर बघितलं तर आपल्याला साहजिकच उत्तर काय घ्यावं लागेल आता? पर्याय क्रमांक 4, ठीक आहे। पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर करेक्ट येईल। मला वाटतं आपण जी चर्चा केली, थोडा वेळ जरी जात असला तरी बी तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी अत्यंत उपयुक्त ही चर्चा आहे। आपल्या मित्रांनाही हे व्हिडिओ पाठवा जेणेकरून त्यांचाही त्याच्यामध्ये फायदा होईल। तर ज्या विद्यार्थ्यांना हे सराव प्रश्न PDF स्वरूपामध्ये तुमच्या मोबाईलला पाहिजेत अशा विद्यार्थ्यांनी 8805 2172 21 या मोबाईलवर तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा आहे। तुमचं नाव, तुमच्या जिल्ह्याचं नाव आणि कोणत्या एक्झामची तयारी करताय। तुम्हाला 100 मार्कचे सगळे विषय इन्क्लूड असणारे 5 सराव पेपर पाठवले जातील, ज्याची किंमत आहे 200 रुपये। 5 सराव पेपर PDF स्वरूपामध्ये व्हॉट्सअपला तुम्ही गुगल पे किंवा फोनपे करू शकता। ओएसिस स्टडी पॉईंट किंवा गणेश अंबादास खरात असं नाव येईल आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवल्याच्या नंतर तुम्हाला या 5 डेटला हे 5 पेपर पाठवल्या जातील। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा, त्याचबरोबर ओएसिस स्टडी पॉईंट हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।